जिल्हाधिकारी साहेबांना जी मागणी केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व जिल्हाध्यक्ष मोंटेसिंग जागीरदार यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील जे बेकायदेशीर नदी पात्रातील वाळू उपसा होत आहे या संदर्भामध्ये गांभीर्याने चर्चा झाली आणि या विषयावर एक ठोस पाऊल उचलावा, कडक पाऊल उचलावा म्हणून असं एक निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलेलं आहे। काय भोंगळा कारोबार आहे, जिल्हाधिकारी झालेत का, तहसील ऑफिस झाले का, कलेक्टर कोणी असो, अहो रात्रंदिवस एवढ्या मोठ्या विदाऊट नंबर प्लेटचे हायवा शहरामध्ये चालतात। आरटीओ काय करते, सोपा करतायत का? लोकांना चिरडून जात आहेत, लहान बाळांना, शाळकरी मुलांना ऍक्सिडेंट होत आहे छत्रपती चौकापासून ते बायपास पर्यंत आणि इथून ह्या पीव्हीआर थिएटर पासून तर सगळं तिथपर्यंत म्हणजे लोह्यापर्यंत म्हणजे ह्या सगळीकडे विदाऊट नंबर प्लेटवर अत्यंत काळं लावलेलं आहे। दोन्ही बाजूने नंबर प्लेटच नाही। आरटीओ काय करायचं म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जी परिस्थिती झालेली आहे सामान्य जनतेला वेगळी करण्याचं काम या प्रशासन करत आहे। याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र एक निवेदन देण्यात आलेलं आहे।